हरि ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। ईशिता सर्वभूतानां सर्वभूतमयश्च यः ईशावास्येन सम्बोध्यम् ईश्वरं तन्नमः। अथ ईशोपनिषद्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यात् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा घृतः कस्य स्विद्धनम् कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेक्षतं समाः। एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे। असुर्यानाम ते लोका अन्धेन तमसा वृता तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः। अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावतोऽन्यानत्येततिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते। यस्मिन् सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः सपर्यगाच्छुक्रमकायमव्रणमस्नाविरम् शुद्धमपापविद्धम् कविर्मनीषी परिभूः स्वयंभूर्याथा तथ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः अन्धन्तमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः अन्यदेवाहुर्विद्ययान्यदाहुरविद्यया इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विचक्षिरे विद्याय च विद्याय च यस्तद्वेदो भयं सः
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते अन्धन्तमः प्रविशन्ति ये असम्भूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य उ सम्भूत्यां रताः अन्यदेवाहुः सम्भवादन्यदाहुरसम्भवात् इति शुश्रुमधीराणाय येनस्तद्विचक्षिरे सम्भूतिं च विनाशे च यस्तद्वेदो भयं सः विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्यामृतमश्नुते हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये पूषन्नेकर्षे यमसूर्यप्राजापत्य व्यूहरश्मीन् समूहतेजः यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषस्सोऽहमस्मि वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तं शरीरम् ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर अग्ने नय सुपथाराय अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान् ते नम उक्तिं विधेम ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अभाग्यासि करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची कंत स्वरूपी विराली श्रीराम
जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मारामी केला. श्रीराम. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. जय जय जी श्रोतेगण, करीते करीते तुम्हा नमन. आपण करावे श्रवण, आनंद रूप होईल माझे जीवन. आपणा सगळ्यांना साष्टांग नमन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय उपनिषद आहे आणि या उपनिषदाच्या अंतर्गत पहिलं उपनिषद ईशावास्योपनिषद. त्याही अंतर्गत आपले साधारण 14 श्लोक झालेले आहेत, मंत्र झालेले आहेत. श्रुतींचे मंत्र म्हणायचे असतात. मंत्र हे संबोधन करायचं असतं. श्लोक मंत्र सारखेच आहे, तो भाग नाही, परंतु काही प्रघात आहेत. प्रघात आम्ही सांभाळायचे. श्रुतींचे मंत्र मनन त्रायती, ती मंत्र आपण म्हणतो, जे मनन करून त्यांचं जे आम्हाला तारतात त्याला मंत्र असं म्हणतात. आणि म्हणून श्रुतींचे मंत्र असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला हे मंत्र आम्हाला तारणार आहे. पण केव्हा तारणार आहे? मनन केल्याशिवाय नाही. एवढी अट एक तर घातलेलीच आहे. मनन जोपर्यंत मनन आमच्याकडून होत नाही तोपर्यंत हे मंत्र आम्हाला तारणार नाही. म्हणून आधी पठण फार महत्वाचं आहे. पठण महत्वाचं आहे. पठण केल्याशिवाय आम्ही मनन करू नाही शकत. पठण श्रवण, पठणाचं दुसरं आता श्रवण पण आहे. नाही तर मग प्रत्येक उपनिषद आम्ही पाठ करायची का असा प्रश्न सगळ्यांना पडेल. पठण म्हटल्यानंतर नाही, ते आमच्या मुखातून एकदा तरी ती श्रुती मंत्र, श्रुती माऊली आमच्या मुखातून एकदा तरी प्रसरली पाहिजे, म्हणजे तिचे आशीर्वाद आम्हाला मिळतात आणि आम्ही मनन करायला सहज तयार होतो. आमची अंतःकरण वृत्ती मनन करण्यासाठी सिद्ध होते आणि म्हणून त्याचं पठण फार आवश्यक आहे. आणि म्हणून आपण उपनिषदांचं पठण आदरणीय नीलाताईंच्या मुखकमलामधून आपण हे ऐकत असतो रोज, अत्यंत शुद्ध अशा पद्धतीने. आणि शुद्ध असंच श्रुती मंत्रांचं पठण व्हावं, म्हणजे त्याचं मनन होईल आणि मननाचं रूपांतर पुढे निधिध्यासनामध्ये होईल. आणि हे उपनिषद आम्हाला जे देव पाहत आहे ते आम्हाला सहज प्राप्त होईल. म्हणून उपनिषदांचे मंत्र, या मंत्र आपण 14 मंत्रांपर्यंत आलेला आहोत. श्रुती मंत्र आपले 14 झालेले आहेत आणि या 14 मंत्रापर्यंत जसं ज्याप्रमाणे आमचा पहिला श्लोक ते 8वा श्लोक, ह्या श्लोकांचा जो घोषवारा होता, या घोषवारा आपण सुरुवातीला घेतला आणि आचार्यांनी सुद्धा त्याची संगती लावली ती 1 ते 8 नंतर 9व्या श्लोकापासून 9 ते 14 ह्या श्लोकापर्यंत
जो विषय प्रतिपादित करण्यात येणार होता तत्पूर्वी आठवत असेल तर आपण एक संगती भाष्य त्यावेळेला घेतलेलं होतं की थोडे ट्रॅक बदलते आहे. 8व्या मंत्रापर्यंत पूर्णपणे स्वरूपाचं वर्णन आहे, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन होतं आणि ज्ञानाचं वर्णन होतं, जीवनमुक्ताचं वर्णन होतं आणि त्यानंतर थोडी ट्रॅक बदललेली होती आणि म्हणून त्याचा खडखडाट न होऊ देता, खडखडाट आमच्या चिंतनामध्ये खडखडाट नको व्हायला, श्रुती माऊली होती केवढी काळजी घेते. आणि श्री गुरु सुद्धा गुरु माऊली म्हणतात ते सुद्धा काळजी घेते. म्हणून श्रुती माऊलींनी मंत्राचा ट्रॅक बदलल्याबरोबर आचार्यांनी त्या ठिकाणी ती संगत दिन दिली, हा ट्रॅक का बदललेला आहे. आणि म्हणून संगती भाष्य आपण 8व्या मंत्रानंतर बघितलं होतं. 9व्या मंत्र चालू होण्यापूर्वी आपण सूत्ररूपाने त्या मंत्राचा सगळा गोषवारा घेतला होता आणि अभिप्राय पण सांगितला होता. पण आता 9 ते 14 या मंत्रामध्ये 9 ते 14 हा या मंत्राचा जो गट आहे ह्याचा विषय आणि आता 15 आणि 16 या 2 श्लोक ह्याचा विषय, यामध्ये परत थोडी ट्रॅक बदललेली असल्यामुळे परत आम्हाला आचार्यांनी या ठिकाणी याची संगती लावून दिलेली आहे. ही संगती लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होईल की उपनिषद आम्ही फक्त ऐकून टाकलं असंच होईल. पण संगती लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. काय संगती आहे मग 8 आणि 9 श्लोकांनंतर 9 ते 14 श्लोकांमध्ये काय सांगतात आहे, आचार्य आम्हाला काय सांगतात आहे, आम्हाला उपनिषद काय सांगतात आहे आणि आचार्यांनी ती कशी संगती लावून दिली आहे हे या ठिकाणी बघणं फार गरजेचं आहे. म्हणून साधारण 9 ते 14 मंत्रामधून आम्हाला 2 समुच्चय सांगितलेले आहे. सगळ्यांना माहित असेल की 2 समुच्चय या ठिकाणी आले, कर्म आणि उपासना यांचा समुच्चय. कर्म आणि उपासना यांचा समुच्चय करायचा आणि व्याकृत उपासना आणि अव्याकृत उपासना त्यांचा समुच्चय करायचा. व्याकृत उपासना आणि अव्याकृत उपासना या दोन्हीचाही करायचा. व्याकृत आणि अव्याकृत मध्ये आपण पाहिलं की शून्याची उपासना आणि प्राणाची उपासना. शून्याची उपासना एक तर आम्ही शून्याची उपासना करतो, नाहीतर मग प्राणाची उपासना करतो. प्राणायाम करा, वेगवेगळ्या पद्धतीने प्राणायामाने चित्तशुद्धी होते आणि चित्त शुद्ध होतं, शांत होतं, म्हणून त्याची उपासना आम्ही करतो. बरेच लोक प्राणाची उपासना करतात, प्राणायाम करतात. प्राणायामाचे सगळे प्रकार अगदी अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने करतात. त्यांनी काय होतं, त्या प्राणोपासने करतात आम्हाला तात्पुरतं फळ मिळतं, ते म्हणजे आमचं चित्त तात्पुरतं शांत होतं. परंतु ही उपासना आटोपली की परत अशांती असतेच, परत अशांती त्या ठिकाणी असते. व्याकृत उपासना आम्ही करतो म्हणजे शून्याची उपासना आम्ही करतो, अव्यक्ताची उपासना करतो, व्यक्ताची उपासना करतो. अव्यक्ताची उपासना म्हणजे शून्याची उपासना. आम्ही साधन करता एक टप्पा असा येतो त्या साधन याच्यामध्ये की त्या ठिकाणी काहीच नसतं आणि काहीच नसल्यामुळे एक मनाला एक प्रकारची शांती मिळत असते आणि तीच आम्हाला सगळं काही वाटतं. ती शांतीच आम्हाला परमशांती वाटते आणि आम्ही तिथेच अडकतो. बऱ्याच उपासना या शून्यापर्यंत आणून सोडतात आणि तिथेच थांबतात, त्याच्या पुढे जातच नाही. शून्याला सगळं काही म्हणतात, परंतु ही शून्य साधकाला साधनेमध्ये येणाऱ्या कोणत्या अडचणी आहेत ही आम्हाला श्रुती माऊली ह्या माध्यमातून सांगते. साधक ज्या वेळेला साधना करायला लागतो त्यावेळेला उपासना करता करता साधक या उपासनेमध्ये कसा अडकू शकतो आणि अडकल्यानंतर मग पुढचा ज्ञानाचा रस्ता त्याचा बंद होतो आणि हे त्या साधकाच्या लक्षात सुद्धा येत नाही की आपला पुढचा रस्ता बंद झालेला आहे. मग हे लक्षात कोण आणून देतं? श्री गुरु आमच्या लक्षात आणून देतात की बाबा रे, इथून पुढे चल, या शून्याची तू जी उपासना करतो आहे,
शून्य सगळं काही वाटतंय, पण हे शून्य आहे हे तुला कोणामुळे कळत आहे? ही शून्याची उपासना आहे. ही शून्याची उपासना केल्यामुळे माझं अंतःकरण हे शांत झालेलं आहे. हे तुला कोणामुळे कळतंय? हे ज्ञान तुला कोणामुळे होत आहे? म्हणजे शून्याचा प्रकाशक कोण आहे? जो प्रकाशक शून्याचा आहे ते तुझं स्वरूप आहे आणि त्या प्रकाशकापर्यंत तुला जायचं आहे. म्हणून या शून्यामध्ये तू अडकू नकोस हे आम्हाला सांगणारे फक्त श्री गुरु असतात. श्री गुरूंचं महात्म, श्री गुरूंची महती ह्या ठिकाणी आहे. म्हणून आचार्य आम्हाला संगती भाष्य इथे लावून देतात आहे. आणि ह्या संगती भाष्यानंतर आपण 15व्या श्लोकाकडे आपण वाटचाल करणार आहोत. घाई कोणतीच करायची नाही. अत्यंत शांतपणे प्रत्येक विषय, प्रत्येक संकल्पना याच्यामधली समजून घ्यायची. म्हणून कर्म आणि उपासना याचा समुच्चय आम्ही नीट पद्धतीने समजून घेतलेला आहे. व्याकृत अव्याकृत म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त उपासना यांचाही समुच्चय आम्ही समजून घेतलेला आहे. आणि समुच्चय समजून घेऊन यांची फळं सुद्धा आम्ही लक्षात घेतलेली आहेत. म्हणून आम्हाला व्यक्त आणि अव्यक्त म्हणजे प्राण उपासना आणि शून्य उपासना इथे सुद्धा अडकायचं नाही. कर्म आणि उपासना इथे सुद्धा अडकायचं नाही. तर ह्या सगळ्याच्या ह्या समुच्चयाच्या अंतर्गत फळे सुद्धा ही अज्ञान स्वरूपच आहेत. आपण पाहिलं की मृत्यू तीर्थान आणि अमृत असं फळ आहे. मृत्यूला पण जिंकणार आणि अमृत समुच्चयासाठी अमृत फळ मिळतो. उपासनेने अमृत तत्वाची प्राप्ती होते. म्हणजे सापेक्षतेने असणार अमृत. याचा आता परत उहापोह करण्याचं कारण नाही, सविस्तर झालेला आहे. आज फक्त आपण एवढंच उद्धृत करतो आहे की कर्म उपासनेचं आणि व्यक्त अव्यक्त म्हणजे व्याकृत अव्याकृत उपासनेने मोक्ष कधीही मिळणार नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. हे फळ कधीही प्राप्त होणार नाही. मग काय होईल? यांनी काय होईल? या उपासनेने काय होईल? या उपासनेने आमच्या उपासकाच्या मनामध्ये जिज्ञासा तयार होईल, मुमुक्षुत्व नक्की तयार होईल. वाया नाही जाणार, वाया न जाईल. पण आता आम्हाला ज्यावेळेला एकदा आम्ही हातामध्ये घेतलेला आहे की नाही, तर मशाल ज्या वेळेला आम्ही हातात घेतली तर रस्ता दाखवण्यापुरती जरी ती आम्हाला कामी पडत असली तरी सुद्धा तिने रस्ता दाखवावा आणि रस्ता दाखवत दाखवत आमचा निर्णय होऊन जावा. ही मशालच मी आहे. ही मशालच मी आहे. मशाल प्रकाश रूपच मी आहे. हा निर्णय आमचा होऊन जावा यासाठी हा सगळा खटाटोप आहे. म्हणून ज्यावेळेला आम्ही ह्या उपासनेच्या मागे लागतो त्यावेळेला मात्र आम्ही तिथेच थांबतो. आणि म्हणून ह्याच्या पुढे आम्हाला निघायचं असेल तर मात्र आमच्या अंतरंगामध्ये जिज्ञासा आणि मुमुक्षुत्व निर्माण व्हायला पाहिजे की कशाने मोक्षफळ प्राप्त होईल, कोणत्या साधनाने आम्हाला अमृतत्व मिळेल. अमृत तत्व, तर अमृत तत्वरूप आम्ही केव्हा होऊ ही जिज्ञासा आमच्या पोटी तयार होईल जर आम्ही ह्या उपासना शास्त्रात सांगितल्या त्याप्रमाणे केल्या तर. मनाने केल्या तर काहीही होत नाही. म्हणून ही जिज्ञासा आमच्या पोटी तयार होईल आणि मग ह्या ही जिज्ञासा या साधकाच्या अंतरंगात तयार झालेली आहे. ह्या उपनिषदाचा अभ्यास करणारा जो साधक आहे त्याच्यामध्ये ही जिज्ञासा तयार झाली आणि जिज्ञासा तयार झाल्यामुळे पुढचे 2 मंत्र उद्घृत करण्यात आले. आणि म्हणून या 2 मंत्रांना आचार्य संगती देऊन आले. आचार्य असं म्हणतात की मागच्या आम्ही मंत्रामध्ये 9 ते 14 या मंत्रामध्ये 2 फळं सांगितली. आचार्य भाष्य आहे, माझ्या मनाने काही सांगत नाही. आचार्य म्हणतात की मी 2 फळं सांगितली आहे. कोणती 2 फळं सांगितली आहे? एक म्हणजे मानुषवित्त साध्य फलम. मानुषवित्त साध्य फलम म्हणजे काय? जे फळ मनुष्याच्या वित्तामधून निर्माण होतं. म्हणजे वित्त म्हणजे आपण काय म्हणतो
वित्त माझ्या जवळचं वित्त म्हणजे माझ्या जवळचा धनसंचय असं म्हणतो की नाही, आणि त्या धनसंचयाने माझ्या जवळच्या पैशानी मी हे कमवलं. केवढ्या अभिमानाने आपण हे सांगतो, माझ्या जवळच्या पैशानी मी गाडी घेतली, माझ्या जवळच्या पैशानी मी घर बांधलं, म्हणजे माझ्या वित्तामधून मला हे फळ सगळं मिळालं, माझ्याच पैशाने घेतलं. केवढं त्या माझ्याचवर आपला भर असतो की नाही. याला म्हणतात मानुष्य वित्त साध्य फलम. मग आता या उपनिषदांच्या अनुषंगिक मानुष्य वित्त कोणतं आहे? वित्त म्हणजे संपत्ती. वित्त म्हणजे संपत्ती. ही संपत्ती या उपनिषदांच्या अनुषंगिक कोणती आहे? तर मनुष्य जे स्वतःच कर्म करतो, त्या कर्मातून त्याला जे फळ प्राप्त होतं, स्वकर्मातून जे फळ प्राप्त होतं, त्याला मानुष्य वित्त साध्य फळ असं म्हणतात. उपनिषदांची भाषा आहे. उपनिषदांच्या भाषेतून आम्हाला उपनिषद समजून घ्यायचं आहे. जसं कॉम्प्युटर आम्ही शिकतो त्यावेळेला आम्हाला कॉम्प्युटरचीच भाषा शिकावी लागेल, त्याच भाषेत आम्हाला बोलावं लागेल. टच स्क्रीन आम्ही म्हणतो, म्हणजे काय हो? म्हणजे स्पर्श करता क्षणी चालू होतो. पण आम्ही असं नाही म्हणत, आम्ही काय म्हणतो? टच स्क्रीन, कर्सर म्हणतोच की नाही. म्हणजे त्या कॉम्प्युटरच्या भाषेमध्येच आम्ही संवाद साधतो की नाही. तसं उपनिषदांचा अभ्यास जर आमचा सुरू आहे तर आम्हाला उपनिषदांच्याच भाषेमध्ये संवाद साधावा लागेल. म्हणून मानुष्य वित्त साध्य फल म्हणजे आता हे वित्त आपण नेहमीच जे प्रापंचिक वित्त आहे याच्याशी न जोडता, वित्त म्हणजे माझं कर्म, म्हणजे मी जे कर्म करतो आहे ते कर्म आणि उपासना या समुच्चयामधलं कर्म, हेही लक्षात ठेवा. नाही तर मग आपण म्हणू की नोकरी कर्म, घरातली कामं कर्म, ह्या कर्माबद्दल उपनिषद बोलत नाहीये. व्रत, वैकल्य, उपास, अपास जे मी ज्ञान प्राप्तीसाठी त्या उद्देशाने म्हणून मी जे कर्म करतो आहे, परंतु त्यातून ती ज्ञानप्राप्ती नाही हे आम्हाला माहित नाही, ते अज्ञान आहे. पण आम्ही ते कर्म करतो आहे, ते कर्म त्या कर्माच्या प्रयत्नाने जे फळ प्राप्त होतो त्याला मानुष्य वित्त साध्य फळ असं म्हणतात. म्हणून मग हे सगळं मानुष्य वित्त साध्य फळ मनुष्य कर्माच्या साह्याने प्राप्त करतो. जसं वित्ताच्या साह्याने आम्ही गोधन, पशुधन, मालमत्ता, सोनं नाणं हे सगळं जमा करतो, अगदी त्याचप्रमाणे बाकीचंही आम्ही मानुष्य वित्त साध्य फळ त्या वित्ताच्या म्हणजे कर्माच्या प्रयत्नाने आम्ही ते प्राप्त करत असतो. आणि दुसरं म्हणजे दैव वित्त साध्य फलम असं आचार्यांनी त्याला हे दिलेलं आहे. दैव वित्त साध्य फलम म्हणजे दैववित्त म्हणजे देवतेच्या उपासनेने जे प्राप्त होणारे देवलोक प्राप्ती आहे, हे सगळं दैववित्त साध्य फलम आहे. उपासनेच्या माध्यमातून प्राप्त होणार जे देवलोक प्राप्ती फळ आहे याला दैववित्त साध्य फलम असं म्हटलेलं आहे. हे सगळे फळ जे आहे शास्त्र लक्षणाने युक्त नक्कीच आहे. कारण हे आमच्या बुद्धीमधून आलेले आहेत का? नाही, ते शास्त्रांनी प्रतिपादित केलेलं आहे. म्हणून ही सगळी जी फळ आहे ती संसाराच्या अंतर्गत आहे. जी सापेक्षतेने मिळणारी फळ आहेत ही. मंत्र क्रमांक 9 ते मंत्र क्रमांक 14 म्हणजे कर्म उपासनेचा समुच्चय आणि व्यक्त अव्यक्ताचा उपासनेचा समुच्चयाने मिळणारी जी सगळी फळं आहे ती सगळी संसाराच्या अंतर्गत आहे, सापेक्ष फळ आहेत. म्हणून या सगळ्या मंत्राचं सार भाष्यकार फक्त एकाच याच्यात सांगतात, हो एतावती संसार गती. म्हणजे ही सगळी संसार गती जी आहे ही सगळी अविद्येची आहे, ही अविद्या स्वरूप आहे. ही सगळी फळं ही अविद्या स्वरूप आहे, अविद्येची गती आहे. श्रुती आणि स्मृती सुद्धा याच्यामध्ये काय आपल्याला याबद्दलचे प्रमाण देतात. ऊर्ध्व गच्छति सत्वस्था मध्ये तिष्ठती राजसा आहे की नाही श्रुती? याचा आपण अभ्यास केलेला आहे की नाही? क्षीणे पुण्ये मर्तलोक विशंती म्हणजे
स्मृतींनी सुद्धा ह्या अविद्येच्या गतीचं प्रतिपादन केलेलं आहे की नाही, सांगितलंय की नाही, की ह्याप्रमाणे ह्या सगळ्या गती ज्या आहेत त्या संसाराच्या गती आहेत. आणि कार्य उपासनेचे जे अंतिम फल आहे ते सुद्धा प्रकृती प्रलय म्हणजे अविद्या स्वरूपच आहे. कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म यांच्या उपासनेचं फळ सुद्धा अविद्या स्वरूपच आहे. मग आता एवढं सगळं आम्हाला श्रुतीने सांगितल्यानंतर साधकाच्या मनामध्ये नक्की जिज्ञासा तयार होईल की ह्याच्या अतीत असणारं म्हणजे या संसाराच्या अतीत असणारं, या अविद्येच्या अतीत असणारं फळ कोणतं आहे, असा साधकाच्या मनामध्ये म्हणजे या उपनिषदाचा अभ्यास करणाऱ्या उपासकाच्या साधकाच्या मनामध्ये हा प्रश्न डोकावला. आणि म्हणून मग त्यांनी उपासकांची मार्ग याचना 15वा श्लोक हा मार्ग याचना श्लोक आहे की त्यांनी मग त्याची याचना केली, म्हणजे विचारलं की मग नेमकं मी काय करायला पाहिजे की मला अमृतत्व मिळेल. जिज्ञासा तयार झाली आहे. आणि आचार्य म्हणतात की आम्ही तर हे फळ आधीच सांगून ठेवलेलं आहे हो. श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 8 मध्ये आधीच सांगून ठेवलेलं आहे. तत्र को मोह कोश का शोका एकत्वम मनुपश्यता. आम्ही हे श्लोक आम्ही आधीच सांगून ठेवलंय याचं फळ. सर्व भूतेषु चात्मना ततो न विजुगुप्सते. तो विजुगुप्सा करत नाही म्हणजे तो कोणाचा द्वेष करत नाही. तिथे मोह नसतो, शोक नसतो. का नसतो? कारण यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मने विजानता. सगळ्यांमध्ये आम्ही आत्मतत्व पाहत असल्यामुळे समदृष्टी प्राप्त झाली आहे, ज्ञानाची दृष्टी प्राप्त झाली आहे, पारमार्थिक दृष्टी प्राप्त झालेल्या सगळं एकत्व मनुपश्यता हे एकच तत्व सगळीकडे दिसतं. पारमार्थिक दृष्टी प्राप्त झाल्यानंतरच फळ आचार्यांनी उपनिषदांनी आम्हाला आधीच सांगून ठेवलेलं आहे. परंतु एकदम फळ दिलं की नाही की आमच्या लक्षात नाही येत बघा की हेच फळ असेल म्हणून. काहीच कष्ट न करता आमच्या हातात एकदम जर काही वस्तू येऊन पडली तर आम्हाला त्याची किंमतही नसते. मौल्यवान वस्तू जर आमच्या हातात येऊन पडली किंमत नसते. आहे काहीतरी असं म्हणून ठेवून देतो. परंतु त्याच्याबद्दल ज्या वेळेला आम्हाला कष्ट घ्यावे लागतात त्यानंतर मग आमच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा तयार होते की एवढं मी कष्ट करतो आहे तरी सुद्धा मला काही साध्य होत नाहीये. तुम्ही काय करावं? अत्यंत अडचणीच्या वेळेला मुलगा अडचणीत येतो, आता मी काय करावं लक्ष देतो, वडिलांना विचारतो तर वडील म्हणतात की अरे बाबा आहेत की तिजोरीमध्ये ठेवले आहेत. तुला सांगितलं होतं त्यावेळेला पण तू लक्ष कुठे दिलं त्याच्याकडे? नाही दिलं. तुला माहितीये वडिलांनी साठवून ठेवलेलं आहे भरपूर, पण तुझं लक्ष नव्हतं त्याच्याकडे. तुला त्याची किंमत नव्हती कारण तू तापला नव्हतास. आता अडचण आल्याबरोबर आता मी काय करू, ही अडचण कशी निस्तरू, याच्यानंतर मला नाही का चांगलं सुखाने जगता येणार, तर सुखाने जगण्याची व्यवस्था आम्ही आधीच करून ठेवली आहे. ते बघ अगदी ह्याप्रमाणे आचार्य म्हणतात की आम्ही आधीच हे फळ सांगून ठेवलेलं आहे, परंतु आपण तपन असल्यामुळे आम्हाला त्या फळाची किंमत नव्हती. आता या कर्म उपासना व्यक्त अव्यक्तांच्या उपासनामध्ये तापल्या गेलो हो. आणि मग लक्षात आलं की ह्याच्यानंतर ह्या अविद्येच्या अतीत असणारं फळ नसणार का? आणि म्हणून सर्वात्मभाव जो आहे हेच परमोच्च फळ आहे. ईशावास्येदम सर्वम यत् किंचित जगत्याम जगत. अखंड अद्वैताची दृष्टी आहे आणि ती दृष्टी प्राप्त करण्यासाठी ज्ञाननिष्ठा अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यासाठी ईश्वरत्रय संन्यास
हे प्रमुख साधन आहे. म्हणजे आता हे नवीन काय भानगड आली? अजिबात नाही. आचार्य संगती लावून देऊन राहिले आम्हाला पुढच्या श्लोकाच्या आधी. आणि ते म्हणजे ऐशणत्रय संन्यास म्हणजे 3 ईषणांचा, त्रय म्हणजे 3 ईषणांचा संन्यास आम्हाला घेणं अतिशय गरजेचं आहे. ज्ञाननिष्ठा जर जोपासायची असेल तर कोणत्या? पुत्रेच्छा, वित्तेच्छा आणि लोकेच्छा. ह्या त्या 3 इच्छा आहेत हो. ह्या 3 इच्छा आम्हाला सगळ्या इच्छा समग्रपणे याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आणि म्हणून कामना, संपूर्ण कामना या 3 कामनेमध्ये अंतर्गत आहे. म्हणून कामना त्याग सारखा आम्हाला शास्त्र सांगतं की निकाम व्हा. निकाम व्हा जे सांगतं ते निकाम व्हा म्हणजे या 3 याच्यातून आधी आम्हाला निकाम व्हावं लागेल. म्हणून सांगता का ताई? पुत्रेच्छा म्हणजे वित्तेच्छा धनाबद्दलची आणि लोकेच्छा यांचा पूर्णपणे आम्हाला त्याग करायला हवा. पूर्णपणे आम्हाला त्याग करावा आम्हाला त्याग करावा लागेल. तेव्हा मग आम्हाला हे सर्वात्म भावाचं परमोच्च फळ मिळेल. न कर्मणा न प्रजया धनेन. शास्त्र सांगतं आम्हाला की कर्माने, प्रजोत्पत्तीने किंवा धनाने अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. फक्त त्यागानेच आम्हाला ही प्राप्ती होईल आणि तीच निरतिशय स्वरूपाची प्राप्ती आहे. त्यानंतर मिळवण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून आम्हाला प्रारब्धाने जरी शरीराचा नाश झाला तरी आम्ही परत मग जन्माला येत नाही, स्वरूपाला प्राप्त होतो. या संदर्भामध्ये सुद्धा आपण स्मृती आम्हाला मार्गदर्शन करतात. स्मृतींचा अभ्यास आपण केलेला आहे. यद गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम्. ह्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर जो पुन्हा संसारामध्ये येत नाही तेच माझे परमधाम आहे, तेच माझं स्वरूप आहे. अशी जिज्ञासा त्या साधकाच्या पोटी तयार झाल्यानंतर या ठिकाणी आचार्य म्हणतात की हे फळ आम्ही आपल्याला आधीच सांगून ठेवलेलं आहे. आता आपल्याला फक्त त्या फळाचं चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. आणि म्हणून वेदांनी जे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही मार्गाचं ह्या उपनिषदामध्ये सविस्तर विस्तारपूर्ण वर्णन केलेलं आहे. प्रवृत्ती पण सांगितली आणि निवृत्ती पण सांगितली आहे. तो भाग आपण सगळा बघितलेला आहे. तिकडे येण्याचं आता काही कारण नाही. परंतु सर्व कर्म आणि उपासना ज्या आम्ही करत असतो त्या सगळ्या आमच्या सकाम असतात. आचार्यांनी सांगितलेलं की या सगळ्या आम्ही सकाम उपासना करतो आणि त्या सगळ्या गौण फळ प्राप्त करतात. त्या सकाम उपासना गौण फळ प्राप्त होतं. म्हणून आम्हाला कर्म आणि उपासना ही निष्काम भावनेने केली पाहिजे. निष्काम भावनेने जोपर्यंत आमची कर्म उपासना यांचा समुच्चय म्हणजे समन्वय साधून निष्कामता जोपर्यंत आम्ही त्यामध्ये ठेवत नाही तोपर्यंत चित्त शुद्ध आणि चित्ताची निश्चलता म्हणजे शांती प्राप्त होणार नाही आणि मोक्ष प्राप्ती हे फळ आम्हाला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आम्हाला आचार्य त्याची संगती लावून दिल्यानंतर आचार्य श्रुती 15व्या श्लोकाकडे श्रुती आता वाटचाल करते आहे. आणि या ठिकाणी उपासकाची मार्ग याचना उपासकांनी मार्ग विचारलेला आहे. म्हणून हे श्रुतीचा मंत्र आम्हाला सांगतोय की हिरण्यमय पात्रेण सत्यस्य भीत मुखम तत्व पुरुषण्य प्राप्नु सत्य धर्माय दृष्टे. म्हणजे हे सूर्याला प्रार्थना केली या ठिकाणी उपासकांनी. हे सूर्या सुवर्णाप्रमाणे तेजस्वी अशा पात्राने आदित्य मंडलाच्या ठिकाणी असलेल्या ब्रह्माचे मुख झाकलेले आहे.
ब्रह्माची उपासना हाच ज्याचा धर्म आहे, अशा माझ्यासाठी तू त्याचे मुख उघड कर. 14व्या मंत्रापर्यंत उपासक साधक वाटचाल करत आलेला आहे आणि निष्काम भावनेने हे मला करायचं आहे हे लक्षात आलेलं आहे. लक्षात येऊन त्याप्रमाणे वाटचाल सुरू झालेली आहे आणि नंतर हे फळ आता मला कसं मिळेल अशी त्या उपासकाला आतमध्ये जिज्ञासा तयार झालेली आहे. म्हणून तो मार्गाची याचना करतो आहे. याचना म्हणजे बाबा रे, मला कोणीतरी मार्ग सांगा ना. याचना माणूस केव्हा करतो? ज्यावेळेला तो अगदी अगतिक होतो, हवालदिल होतो, काहीच त्याच्या स्वतःच्या प्रयत्नाने तो काहीच करू शकत नाही. तिथे संपूर्ण शरणागती तो त्याची असते. तेव्हा तो याचनाच्या स्थितीमध्ये असतो की आता मला इथून कोणीतरी काढा, माझे प्रयत्न संपले, कर्म आणि उपासनेपर्यंत मी प्रयत्न सगळे केले, आता इथून मी पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून कर्म आणि काकांनी फार सुंदर याच हे केलंय हो. कर्म आणि देवता ज्ञान करी उभय अनुष्ठान, चाहूल जो देई मरण प्रार्थना करी. कर्म आणि उपासना यांचं अनुष्ठान केल्यानं, अनुष्ठान करता करता आता मरणाची चाहूल लागलीये. म्हणजे काल बराच काळ त्याच्यामध्ये निघून गेलेला आहे. कशामध्ये? कर्म उपासनेमध्ये बराच काल गेलेला आहे आणि आता मृत्यू समय समीप आला आहे अशी त्या साधकाला स्वतःची जाणीव झाली आहे की आपल्याजवळ फार थोडा वेळ राहिलेला आहे. काळ काम वेगाचं गणित प्रत्येक साधकाने स्वतःसाठी मांडूनच घ्यायचं की माझा ऍक्टिव्ह लाईफ किती आहे आता आणि उरलेल्या ह्या वेळामध्ये मला किती मार्गक्रमण करायचं आहे, म्हणजे माझा निर्णय झालाय की नाही, माझा निर्णय होण्यासाठी मी प्रवृत्त आहे की नाही, प्रयत्नामध्ये आहे की नाही, की नुसतं कर्म उपासना. या गणपतीमध्ये जोरदार उत्सव केला, पुढचा गणपती अधिक जोरदार करू. गणेशाचं आव्हान आम्ही खूप धडाक्यात करू, पुढच्या वेळेला नवीन कल्पना करू. यावेळेला चंद्रयानावर गणपती बसवला तर पुढे अजून सूर्ययानावर गणपती बसवला. काळ काम वेगाचं गणित कसं? चंद्रयान सूर्ययान याच्यात जर आम्ही आमचा वेळ घालत असू तर त्याच्यातून पुढे केव्हा निघणार? म्हणून ह्या काळ काम वेगाचं गणित आम्हाला निश्चित करायला पाहिजे. हा मंत्र आम्हाला हे पण सांगते, काकांनी आम्हाला याची पण जाणीव करून दिली की चाहूल जो देई मरण प्रार्थना करी. मरणाची चाहूल लागली म्हणजे ऍक्टिव्ह लाईफची चाहूल लागली की आता माझ्याजवळ ऍक्टिव्ह लाईफ फार कमी आहे आणि माझा निर्णय व्हायचा बाकी आहे. त्या अनुषंगिक आता मी माझा वेग कसा वाढवू. आणि म्हणून प्रार्थना या ठिकाणी करत आहे साधक. सूर्यनारायणाकडे प्रार्थना करतोय की अरे बाबा, रूप तेजाळ आपुले पाठी ब्रह्म दडले, तेची मज पाहिले जाणिले परम श्रेय. हे सूर्या, तू कसा आहे? तू तेजाळ आहे, हिरण्यमय आहे आणि म्हणजे तेज स्वरूप आहे. मय प्रत्यय काय सांगतो? स्वरूपच सांगतो, स्वरूपताच सांगतो. तू तेज स्वरूपच आहे, तेजोमय आहे, तू तेजोमय आहे. असं तुझ्या पाठीमागे तू जरी तेजाने संपन्न असला, तू जरी तेजोमय आहे तरी तुझ्या मागे जे ब्रह्म सत्य दडलेलं आहे ते मला जाणायला पाहिजे. आणि ते जाणणं हे माझं मी श्रेयस्कर तेव्हा समजतो, तोपर्यंत नाही. पण त्यासाठी तुला काय करायला पाहिजे? येथोवरी तुझं पूजिले. आतापर्यंत मी तुझी उपासना केली, आतापर्यंत तुझी उपासना केली, सत्य यथार्थ न जाणले, पण तुझी उपासना केली परंतु मी सत्य नाही जाणलं रे. त्या उपासनेच्या माध्यमातून मी सत्य नाही जाणलं. याचा अर्थ असा आहे की कर्म आणि उपासनेला मर्यादा आहेत, हे तरी आम्ही आता तरी समजावं. या उपनिषदांच्या अभ्यासातून आता तरी समजावं की कर्म आणि उपासना यांना मर्यादा आहे. गणेशाचं आवाहन, गणेशाचं विसर्जन नक्की उपासना आहे.
ते 10 दिवस आम्हाला गणेशाची उपासना करायची आहे, परंतु जाहलिया पूजा विसर्जन विसर्जू नये अनुसंधान. पूजेचं विसर्जन झालं, गणेशाचं आवाहन केलं म्हणून त्याच्या पार्थिव शरीराचं विसर्जन केलं, तरी विसर्जू नये अनुसंधान. अनुसंधान त्याच्या माध्यमातून जे अनुसंधान आम्ही टिकवून ठेवलेलं होतं 10 दिवस, त्याचं विसर्जन पुढे कदापि होणार नाही याची काळजी मी घेतली पाहिजे. याला म्हणतात कर्म आणि उपासना यांचं मूल्य लक्षात घेणं आणि मर्यादा लक्षात घेणं. आणि म्हणून सत्य यथार्थ न जाणिले ते आता पाहिजे दाविले तुची देवा. आता तूच मला हे सत्य दाव, तूच सत्य दाखव मला की तुझं आजपर्यंत उपासना मी तुझी केली, तर तूच आता मला हे सत्य दाव. रामदेव महाराजांनी म्हटलं होतं की नाही पांडुरंग, की तूच सगळं काही माझं तूच आहे रे, आता कशाला मी कोणाकडे जाऊ और कशाला कुठे पाहू. पांडुरंग म्हणाला, आजपर्यंत तू माझी उपासना केली आहे, सतत माझ्या जवळच आहे तू माझ्या, परंतु मी आणि तू एकच आहे हे तुला कळलेलं नसल्यामुळे गुरूंकडे जा, ते तुला सांगतील की तू आणि मी एकच आहे. पहा काय दर्जा आहे उपासनेचा दर्जा. बघा, त्या दर्जेला गेल्यानंतर सुद्धा आम्हाला ज्ञान रूपतेसाठी श्री गुरूंकडे जावं लागतं. संतांचे चरित्र आम्हाला सांगतात आहे, आम्हाला उपनिषद सांगत आहे, आणि तरी सुद्धा आम्ही जर जागे होत नसू तर मग या वर्षी चंद्रयान, पुढच्या वर्षी सूर्ययान, या वर्षी 500 लोक, पुढच्या वर्षी 1000 लोक. या वर्षीचा उत्सव असा झाला, ह्याच्यातल्या काही चुका दुरुस्त करून पुढच्या वर्षीचा उत्सव अधिक जोरात करू. यातच आमचं आयुष्य जातं, याच्यातच आयुष्य जातं. विसर्जू नये अनुसंधान आम्हाला कधीच लक्षात येत नाही यामुळे, आणि हेच आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. श्रुती सावध करते आहे, आणि म्हणून ह्याची देही आजवरी विषय भोगले नाना परी. उपासकाची याचना सुरू आहे, याचना वृत्ती उपासकाची काय पद्धतीची आहे बघा. अत्यंत भुकेला माणूस असतो, तो कशी याचना करतो. साधारण भीक मागणारे जे भिकारी असतात ते करतात याचना, बाबा रे काही करा पण मला द्या, कसंही करा पण द्या. वृत्ती, याचना वृत्तीचं या ठिकाणी वर्णन आहे. याचना वृत्ती म्हणजे त्या याचना वृत्तीमध्ये ती तळमळ असते, ती कळकळ असते, आणि ध्येयाप्रत जाण्याची उद्युक्त आम्ही असतो, प्रवृत्त असतो, तत्पर असतो. याचनेमध्ये या तिन्ही चारही गोष्टी अंतर्भूत असतात. आणि म्हणून आजपर्यंत नाना विषय आम्ही भोगले, परंतु रमुनी वित्तादी संसारी नानाविध संसारामध्ये ह्या वित्तामध्ये आम्ही रमलो, परंतु आम्हाला मात्र सत्य कळले नाही. ते क्षणिक कळव आले, श्रेय दूरवरी राहिले. आता आम्हाला कळत आहे कर्म आणि उपासना यांचा समुच्चय निष्काम भावनेने करावा. हा विचार ज्या वेळेला श्री गुरूंकडून आम्हाला आला, त्यावेळेला कळलं की हे सगळं क्षणिक आहे. त्यावेळेला कळलं की हे सगळं क्षणिक आहे, आणि खरं जे श्रेयस आहे हे खूप दूर राहिले. याचना वृत्ती आधी तयार माझी होते की नाही हे खूप महत्वाचे आहे हो. या श्लोकामध्ये सांगितलेले जे साधन आहे ना, ते कळण्यासाठी मला ही आधीची जी पार्श्वभूमी आहे, आधीची जी मनोरचना आहे, ही मनोरचना लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला वाटत असेल की ताई अजून श्लोकावर आल्याच नाही, केव्हा येणार आहे काय मी. बरेच लोकांना कंटाळा सुद्धा आला, मला मान्य आहे, तरी सुद्धा आधी या मुद्द्यावर का जोर देत आहे, त्याचं कारण ही याचना वृत्ती जोपर्यंत माझी तयार होत नाही, ही मनोरचना जोपर्यंत माझी तयार होत नाही ना, तोपर्यंत मला या श्लोकाचा, या मंत्राचा गर्भितार्थ कळणारच नाही.
हिरण्यमेन पात्रांमध्ये सूर्याच्या मागे कोणतं सत्य दडलेलं आहे ते मला का दिसत नाही? ते सत्य जाणून घ्यायचं असेल तरी याचना वृत्ती जी आहे याचा अभ्यास माझा झाला पाहिजे. माझी तशी मनोरचना तयार होत आहे की नाही, किंवा झाली आहे की नाही. तयार होत आहे, आता कशाला हो तयार होईल, तयारीच्या मागे लागायचं. तयार झालेलीच आहे की नाही हे मला पडताळून पाहायचं आहे फक्त. आणि जर ती तयार झाली नसेल तर मग तयारीला परत लागा. कसाही विचार करा, दोन्ही बाजूनी प्रत्येकाने आपापल्या तयारीप्रमाणे आपापल्या अधिकाराप्रमाणे विचार करा. म्हणून ही याचना वृत्ती, ही मनोरचना, एक क्षणिक कळो आले श्रेय दूरवरी राहिले, हे सगळं क्षणिक आहे. ही जी मिळणारी फळ आहे ना, सकाम उपासना मी आतापर्यंत करत आलो. आपण सगळेजणच याच रस्त्याने चालत आलेलो आहे. सकाम उपासनाच करत आलेला आहोत. श्री गुरूंच्या प्राप्तीनंतरच उपासना आणि कर्म हे निष्काम करावे लागतात हे आम्हाला आत्ताच कळलंय. कोणीही जन्मत आहे ज्ञान घेऊन आलेला नाही. कुणी एखादाच असतो, अद्वैत कुसरी एखादाच असतो की तो जन्मताच हे ज्ञान घेऊन आलेला असतो. परंतु बाकी आम्ही सर्वसामान्य साधक जे आहोत, ते सर्वसामान्य साधक आम्ही सकाम उपासनेलाच पहिले सुरुवातीला लागतो. सुरुवात तिथूनच आहे हो सकामतेची. इथूनच सुरुवात आहे. लहान मुलांना सुद्धा आपण सकामताच कशी शिकवतो पहा. परीक्षा आहे ना, देवाला नमस्कार करून जा. मानवी स्वभाव आहे, ह्यात काही चूक नाहीये, काही दोष नाहीये. पण संस्कार आम्हाला तिथून करावा लागतो. सकामतेपासून संस्कार करावा लागतो. आणि मग त्याचं आमिष, सकामतेचं आमिष दिलं की आम्ही त्या कर्म उपासनेला लागतो. आणि मग आम्ही सकामतेतून निष्कामतेकडे येण्याचा पुरुषार्थ आम्हाला करावा लागतो. आयुष्य सकामतेत जातो बरेच लोकांचे, आणि मग त्यांना पुढचं काहीच कळत नाही. आणि आयुष्य सकामतेमध्ये जायला नको, सकाम उपासना कर्मेमध्ये जाता कामा नये. म्हणून आम्हाला संत, श्री गुरु, शास्त्र सावध करत असतात, वारंवार सावध करतात. म्हणून लहान मुलांना आपण सांगतो की तुम्ही नमस्कार करून जा, म्हणजे पेपर चांगला जाईल, मार्क चांगले मिळतील. म्हणजे आम्ही त्यांना सकामता शिकवत असतो की नाही. मग आपण हे मान्य करायला काय हरकत आहे की आम्ही आतापर्यंत सकाम उपासनाच करत आलो, श्री गुरूंच्या प्राप्तीनंतर ती निष्काम करावी लागते हे आमच्या लक्षात आलं. सुरुवात बरोबर केली आहे, परंतु वाटचाल आता बरोबर करा. आलो निष्काम उपासनेपर्यंत, आणि त्यानंतर याचना सुरू झाली. आता मला सत्याचा मार्ग कोण दावेल, सत्य मी कसं बघेन, सत्यरूप कसं होईल, ब्रह्मरूप मी कसं होईल, अशी याचना करत. म्हणून तुला शरण येऊन मी आवाहन करीत आहे. या ठिकाणी उपासक, ईशाचा साधक जो आहे, हा साधक या ठिकाणी शरण आलेला आहे आणि शरण येऊन आव्हान करीत आहे. हे सूर्या, हे तेज रूप असणाऱ्या आदित्या, मला तू मार्ग दाखव. तू तेजस्वी अशा पात्राने आदित्य मंडळाच्या ठिकाणी असलेल्या ब्रह्माचे मुख झाकलेले आहे. तुझ्या तेजस्वी स्वरूपाने तुझ्या मागचं जे सत्य आहे ना, तेच झाकलेलं आहे रे. सकाळी उठल्याबरोबर, सूर्य दिसल्याबरोबर आमचे नमस्कार त्या देवतेला असतात. आणि त्या देवतेला आम्ही नमस्कार करतो की बाबा रे, तू आहे तर आम्हाला सगळं दिसतं, तुझ्या प्रकाशात आम्हाला सगळं दिसतं, कळतं. म्हणून सूर्याला नमस्कार, सूर्याला अर्घ देतो आम्ही. परंतु तो सूर्य ज्याच्या अधिष्ठानावर तळपत आहे, ज्याच्या अधिष्ठानावर तो सूर्य आम्हाला प्रकाश देत आहे, त्या अधिष्ठानाकडे आमचं पूर्णपणे दुर्लक्ष असतो की नाही, ज्याच्या त्यांनी विचार. उठल्याबरोबर सूर्याला नमस्कार जेव्हा करतो तेव्हा मनामध्ये विचार कोणता असतो, तत्र सूर्य भाती, हा विचार असतो का?
कठमधली ह्या श्रुती, ही श्रुती आमच्या मनामध्ये असते का की हे सूर्या, तू ज्याच्या प्रकाशामध्ये प्रकाशमान होतय त्या अधिष्ठानाला तुझ्या माध्यमातून मी नमस्कार करतो आहे, असा विचार कधी मनामध्ये आमच्या आलाय का? कधीच येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी श्रुती सांगते की ह्या तेजाच्या मागे असलेलं जे सत्य आहे, हे सत्य दडलेलं आहे. त्यासाठी तुझं हे जे तेज आहे ना, ह्या तेजाचं तू मला तुझं मागचं सत्य जे आहे ते सत्य दडलेलं समोर आण, ते मला बघायचं आहे. आता मी तुझ्या या तेज स्वरूपामध्ये रमणार नाही. त्याच्या मागच्या मध्ये सत्यामध्ये मला एक रूप व्हायचं आहे, असं या ठिकाणी उपासक प्रार्थना करतात आहे. आणि म्हणून फार सुंदर असा विचार या ठिकाणी आपल्याला काकांनी दिलाय. हो, श्री गुरु दयाळू असतात. आता हे सगळं ठीक आहे की समोर सूर्याचा प्रकाशमान असा सूर्य आहे आणि त्याच्या मागे सत्य दडलाय, म्हणजे आता नेमकं सत्य काय आहे दडलेलं, आणि ते सत्य दडलेलं माझ्या अनुभवामध्ये कसं येईल, त्यासाठी मी काय केलं पाहिजे? ह्या मंत्रामधलं जो काही गर्भितार्थ आहे, जी काही मेघ आहे, ही काकांनी आमच्या समोर अत्यंत सुंदर रीतीने आमच्या समोर मांडलेली आहे. आणि म्हणून ब्रह्माची उपासना हाच धर्म आहे. आणि ह्यासाठी माझ्यासाठी तू हे जे वरचं झाकण आहे ते दूर कर. आता ही झाकण उघडण्याची कला जी आहे, ही झाकण दूर कसं करायचं, ही कला काकांनी आम्हाला शिकवलेली आहे. झाकण कोणतं आहे? त्याच्यात तेज स्वरूपाचं झाकण आहे आणि मागे काय दडलं आहे? सत्य दडलंय, म्हणजे सच्चिदानंद ब्रह्म दडलेला आहे. काकांची आज फक्त कल्पना समोर ठेवते आणि उद्या त्या कल्पनेचा सविस्तर विचार मांडते. काकांचेच विचार आहे. म्हणून आता हा जे सूर्याचं झाकण जे आहे, वरचं झाकण जे सूर्याने सत्यावर टाकलेलं आहे तेजस्वी असा, ते झाकण कोणतं आहे? काका म्हणतात ते झाकण आहे नामरूप अस्ति भाती प्रिय. काका म्हणतात की हे झाकण कोणतं आहे? नामरूप अस्ति भाती प्रिय. अस्ति भाती प्रिय नामरूप चैत्यकम आद्यत्रय ब्रह्मरूप माया रूप ततोद्वयम. अस्ति भाती प्रिय आणि नामरूप ह्या 5 गोष्टींचं झाकण आहे. काकांनी फार सुंदर कल्पना मांडली आहे. पूर्वीच्या काळी जे तांब्याचे पेले कलश होते की नाही, तांब्याचे असायचे पाते कलश, त्याला ते पेचाचे झाकण असायचे, पेज असायचा, ते असं फिरकीचे झाकण असायचे, आपण फिरवायचो मग तो तांब्या उघडायचा. असं पेचाचं झाकण याच्यावर पडलेलं आहे, सत्याच्या मुखावर पडलेलं आहे. ते म्हणजे अस्ति भाती प्रिय आणि नामरूपाचं झाकण आहे. पेचाचं 5 पेचवालं हे झाकण आहे. आणि हे 5 याच्या मागे काय दडलाय? याच्या मागे सत्य स्वरूप दडलाय, सच्चिदानंद. आणि आता ही झाकण उघडण्याची कला, हे आम्हाला झाकण आधी उघडावं लागेल आणि मग उघडून मागच्या सत्याचं दर्शन घ्यावं लागेल. आणि असं 5 मिनिटांमध्ये हा विषय होणे नाही. जसं होईल तसं घेईन, उरलेला उद्या घेऊ, काही घाई नाही. पण हे 5 याचं झाकण आम्हाला उघडता आलंच पाहिजे. यामध्येच आम्ही रमलेलो आहोत. अस्ति भाती प्रिय नामरूप अत्यंत तेजस्वी, अत्यंत आकर्षक आहे की नाही? नामरूप अत्यंत आकर्षक आहे की नाही? गगनी गंधर्व नगरे दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे. त्याप्रमाणे आकाशामध्ये नाना गंधर्व नगर दिसतात, म्हणजे अनेक ढगांचे आकार दिसतात, वेगवेगळे अत्यंत आकर्षक असे आकार दिसतात.
आम्ही त्या आकारामध्ये रमतो, त्या आकर्षणामध्ये आम्ही रमतो, त्या नाना रूपामध्ये रमतो, त्या नाना विकारामध्ये आम्ही रमतो की नाही. अगदी त्याप्रमाणे आम्ही ह्या नाना रूपामध्ये आणि ह्या नामामध्ये आणि ह्या रूपामध्ये रंगलेला हो अत्यंत आकर्षक असे नाम आणि रूप आहे. आणि म्हणून मग आम्हाला त्या नामरूपाच्या पाठीमागे असलेलं जे तत्व आहे, जे अधिष्ठान आहे, ते दिसत नाही. कशाप्रमाणे, ज्याप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर सूर्याला गचकन नमस्कार करतो, पण त्याच्या मागे असलेलं सत्य तत्वाचं आम्हाला भान सुद्धा नसतो. अगदी त्याप्रमाणे त्या तेजामध्ये आम्ही रमून जातो. आणि असं त्या झाकणाच्या मागे असलेलं जे तत्व आहे, त्या तत्वाकडे आमची कधीच नजर जात नाही, कधीच दृष्टी जात नाही. हा विचार जर आम्ही नीट लक्षात घेतला तर झाकण उघडण्याची कला आम्हाला शिकता येईल. आणि ती कला आम्हाला श्री गुरु शिकवत असतात. आता हे झाकण अहंकाराचं पण आहे. जसं नामरूपाचं अस्थिभाती प्रिय झाकण आहे ना, तसं हे झाकण अहंकाराचं सुद्धा आहे. अहंकार हा अत्यंत तेजस्वी सामर्थ्यवान असा आहे. ज्याप्रमाणे सूर्याचं तेज हे तेजस्वी आणि सामर्थ्यवान असतं की नाही, सूर्याच्या प्रकाशामध्ये, सूर्याच्या तेजामध्ये सामर्थ्य आहे की नाही. सोलर कुकर, सोलर सिस्टीम, सगळ्या सोलर सिस्टीम सुरू झाल्या आहेत की नाही. सौर ऊर्जेचा फायदा घ्या. गाड्या सुद्धा सूर्याच्या याच्यावर आहे हो. म्हणजे ह्या ऊर्जेमध्ये ताकद आहे की नाही, सामर्थ्य आहे की नाही. अगदी त्याप्रमाणे हे झाकण जे आहे, हे प्रतिकात्मक झाकण आहे, हे अहंकाराचं पण आहे. आमचा जो अहंकार आहे, हा अहंकार इतकाच सामर्थ्यवान आहे हो, इतकाच तेजस्वी आहे, सामर्थ्यवान. काय कर्तृत्व माणूस आहे तो. त्यांनी आपल्या कर्तृत्वानी सगळं काही मिळवून घेतलंय. मला वाटतं माझ्या कर्तृत्वानी मला हे सगळं मिळालेलं आहे. आहे की नाही अहंकार सामर्थ्यवान, आहे की नाही अहंकार तेजस्वी. अहो, ते ज्यावेळेला रस्त्याने जातात ना, त्यांच्या मागे पुढे गाड्या असतात. काय लोकप्रियता, माझ्या मागे पुढे गाड्या असतात. काय अहंकार. माझ्या अहंकाराचं तेज हे लोकांपर्यंत पण पोचतो, लोकांवर पण त्याचा प्रभाव पडतो. आणि मी तर त्या तेजामध्येच असतो, तेज रूपच असतो, अहंकार रूपच असतो. म्हणून हे झाकण अहंकाराचं पण आहे आणि हे झाकण नामरूप अस्थिभाती प्रियचं पण आहे. एकदा आम्ही नामरूप अस्थिभाती प्रियच्या मागे दडलेलं तत्व सच्चिदानंद ह्या तत्वाला जाणलं की ते जे अहंकाराचं झाकण आहे ना, ते आपोआप गळून पडतं. आपोआप ते गळून पडणार आहे. त्या ठिकाणी वेगळं काही करावं लागणार नाही. तैसा विचारुनी अहंकारू सांडिते, मग असतीच वस्तू होईचे. या विचारांच्या माध्यमातून नामरूप अस्थिभाती प्रियच्या मागे सच्चिदानंद तत्व आहे, हा विचार जर आम्ही अंतःकरणात दृढ केला तर मग हा अहंकारही तिथे गळून पडतो आणि असतीच वस्तू होईल, जे आपली स्वस्ती सहज आपणच केली. मीच माझं कल्याण करणार आहे, पण त्यासाठी मला हे नामरूप अस्थिभाती याचं झाकण काढावं लागेल. आणि यासाठी वेदांताच्या दृष्टीने ह्या श्लोकात, या मंत्राचा आम्हाला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त त्यासाठी या आकर्षणामध्ये, सौंदर्यामध्ये आम्हाला रंगून जाता कामा नये, रमता कामा नाही. म्हणून लखलखीमध्ये, या झाकणामध्ये जर आम्ही रमून गेलो, या अहंकारामध्ये जर आम्ही रमून गेलो तर आम्हाला सत्याचं दर्शन कधीच होऊ शकणार नाही. म्हणून माझी याचनेची जी मनोरचना आहे ना,
ही जर तयार असेल तर आम्ही इकडे कधीच रमणार नाही. याचना शब्द जरा चांगला नसेल तरी तो भिडवून घ्यावा स्वतःला. कशासाठी? सत्य जाणण्यासाठी, प्रवृत्त होण्यासाठी हा शब्द मी स्वतःला भिडवून घ्यावा. उपनिषदांनी म्हटलेला आहे याचना, तर मला ह्या याचना शब्द वापरण्यामध्ये, लावून घेण्यामध्ये का लाज वाटावी हो, का कमीपणा वाटावा? बिलकुल वाटू नये. व्यवहारामध्ये याचना हा शब्द म्हणताना मन नक्की मनाला लाज वाटावी की अरे मी याचना करतोय कशासाठी? सुखासाठी. कोणाकडे? विषयांकडे. तिथे लाज वाटावी, नक्की लाज वाटावी. परंतु परमार्थामध्ये सत्यासाठी, याचनेसाठी कधीही लाज वाटून घेऊ नये. आणि याचनेमध्ये पण कधी राहू नये, हे तितकंच महत्वाचं आहे. नाही तर मग आयुष्यभर आम्ही याचनाच करतो. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा. अहो आता आमचंही अंतर बिघडत चाललेलं असतानाही अजून आमच्या निश्चयाचं अंतर आम्ही अजून सुधारलंच नाही का? नाही. म्हणून सारखी याचना सुद्धा करू नये. पण काकांनी नेहमी सांगितले की आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये नेहमी उभं नका करू. काय करावं? एवढं झालं पण अजून काही साध्य झालं नाही. काय करावं? एवढं झालं साध्य झालं नाही. याचनाच्यामध्ये पण सतत राहू नये. तर त्या याचनेनी आम्हाला साधन करायला, विचार करायला, झडझडून व्हायला प्रवृत्त करायला पाहिजे. ह्यासाठी ह्या याचना मनोवृत्तीचा, मनोरचनेचा अभ्यास आहे. आणि आता हे झाकण कसं उघडायचं हे आम्ही उद्याच्या याच्यामध्ये नक्की पाहणार आहोत. आणि तेव्हा हा श्लोक आपला पूर्ण होणार आहे. आज या ठिकाणी मी चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण राम